नमस्कार. नमस्कार. कॉफी विथ माधव मध्ये आपलं स्वागत आहे. आज खरं म्हणजे मी कान पकडतोय. स्टुडिओमध्ये कधी मी असं इंटरव्ह्यू करताना आजपर्यंत आयुष्यात कधी कान पकडले नाही आणि कोणता गुन्हा नसताना मी कान पकडले आहे. त्याचं कारण असं आहे की ज्यांच्यासमोर कान पकडावेत आणि ज्यांनी आम्हाला कान पकडायला लावलं आहे अशा माझ्या शिक्षिका आज आहेत, प्रोफेसर आहेत. प्रोफेसर अनुराधा वैद्य, आराधना वैद्य. आराधना वैद्य यांचं नाव अमरावतीच्या एकूण शिक्षण क्षेत्रात फार मोठं आहे. भारतीय महाविद्यालयाच्या त्या प्रिन्सिपल आहेत. आता त्या भारतीय विद्या मंदिराच्या अध्यक्ष आहेत. विद्यापीठातील विविध समित्यांवर त्या कार्यरत आहेत. हा फार मोठा असा लांब परिचय त्यांचा आहे. पण त्या खूप विद्यार्थी प्रिय अशा प्राध्यापिका आहेत. 40 वर्ष झाली आहेत. मलाच तर आता कॉलेजमध्ये जाऊन मला असं आठवतं की मी 30 वगैरे वर्ष झाली आहेत की 30-32 वर्षापूर्वी मी मॅडमचा विद्यार्थी होतो आणि त्यांना वर्गात असं शिकवताना मी बघितलं आणि खूप सुंदर शिकवायच्या. विषय इंग्रजी होता, परंतु सगळी भक्त मंडळी त्यांची जवळ बसायची आणि मॅडम शिकवायच्या. त्या मॅडम जेव्हा आम्ही बघितल्या 30-32 वर्षापूर्वीच्या, 35 वर्षापूर्वी कदाचित, आणि आज अगदी सेम, त्यात काही फार बदल झाला असं वाटत नाही. हे कॉम्प्लिमेंट्स आहे मॅडम तुम्हाला. मुलांमध्ये लोकप्रिय प्राध्यापक कसे असतात, म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये खूप असं ज्यांनामध्ये लोकप्रियता असण्याचं मूळ कारण असतं की त्यांची त्या विषयाबद्दल एक तर आस्था, संस्थेबद्दल प्रेम आणि विद्यार्थी शिक्षण याच्यामध्ये एक जे बोजडपणा जो असतो तो त्यामध्ये नसतो. त्यामुळं वाङ्मयाच्या शिक्षिका आहेत, विद्यार्थिनी आहेत. मी त्यांचा एक छोट्या पिरियडमध्ये हा एक लांब असा प्रवास त्यांचा जो आहे 40-45 वर्षाचा, तो एकत्र येणं शक्य नाही आहे. पण काही मुद्द्यांवर बोलू, आपण गप्पा मारू. खरं म्हणजे प्राध्यापकांशी गप्पा मारायच्या नाही आहे मला, कारण त्यामुळे मी सुरुवातीला सांगितलं की त्यामुळे शिक्षिका आहे माझे एक आपसूक नम्र भाव आहे त्यांच्याबद्दल. त्यामुळे तुम्ही मला खूपदा असं पाहिलं की अनेकांची मी कैची काढतो, अनेकांना मी गोचित आणतो, अनेकांना अडचणीत आणतो. असं काहीच करता येणार नाही. मॅडम जाम खुश यासाठी आहेत की एक विद्यार्थी त्यांचं बोलवत आहे त्यांना. आणि माझ्यासाठी पण अभिमानाची गोष्ट आहे की मला खूपदा वाटायचं की मॅडम मी आलं पाहिजे. कारण त्याचं मुख्य असं आहे की मी जेव्हा त्यांच्या वर्गात बसलेलो आहे तेव्हा काही खूप हुशार विद्यार्थी नव्हतो मी कधी. पण हुशार आहे, हा खूप हुशार नाही आहे, हा खूप कमी आहे, असं त्यांच्या वर्गात काही नव्हतं. सगळा गोपाल काला होता आणि तो सगळ्यांना सोबत घेऊन शिकवण्याची जी परंपरा त्यांची राहिली आहे, आम्ही त्या काळात मॅडमला पाहिलं आणि आज पाहतोय. तुम्ही जे विद्यार्थी असतील, मॅडमचे हजारो विद्यार्थी होऊन गेले, ते बघतील. मॅडम मी अगदी सुरुवात करतो की तुम्ही भारतीयात आलात. खरं म्हणजे तुमच्या बाबांची ही संस्था आहे. हो, आणि आपण बाबाच्या संस्थेत जातोय असं कौतुकाने बोट धरून गेला असाल सगळ्यात पहिले? नाही, असं नव्हतं. ऍक्च्युली माझी पहिली अपॉइंटमेंट ही जगदंबा महाविद्यालय, बुलढाणा. ओके. हा, तिथे झाली, शिवाजी संस्थेची. हा. आणि तिथे जॉईन केल्यानंतर मग मला अंजनगावला मिळालं दुसरी अपॉइंटमेंट. त्याच्यानंतर भारतीयात नाही आले? नाही, मला भारतीयात यायचं नव्हतं म्हणून मी बुलढाण्याला गेली होती. त्याच्यानंतर अंजनगावला गेली. त्याच्यानंतर मला दर्यापूरचा कॉल होता आणि इथे विद्याभारतीमध्ये पण शेखावत, मी त्यांना शेखावत काका म्हणायची. बरोबर. तर तिथे पण मी गेली होती. पण त्यांनी म्हटलं की नाही, आम्ही तुला घेणार नाही. म्हणजे त्यांच्या भाषेत सांगायचं तर तुझ्या बापाच्या कॉलेजमध्ये जा, मी कशाला घेणार आहे. आमचे रिलेशन तसे होते. माहित आहे जे आता महाराष्ट्र बाहेरचे आहेत किंवा अमरावती बाहेरचे आहेत, त्या सगळ्यांना मी एक छोटीशी माहिती देतो. आता गप्पा चालूच राहतील. हे एक भारतीय विद्यालय म्हणून, विद्या मंदिर म्हणून एक शिक्षण संस्था आहे. आणि ही शिक्षण संस्था त्यांचे अतिशय जवळचे मित्र तेव्हाचे जे होते त्यांनी स्थापन केली. त्यामध्ये अण्णासाहेब वैद्य हे डाव्या आघाडीचं महत्वाचं नाव होतं. ते डाव्या विचारसरणीचे होते, पण अतिशय प्रखर वक्ते होते. अमरावतीवर खूप मोठी कमांड होती त्यांची. बाळासाहेब कुलकर्णी म्हणून होते आणि आमदार राहिलेले पुढे बाबासाहेब सोमवंशी होते किंवा आमदार राहिलेले बबनराव मेटकर होते. हे 4 मुख्य होते. आणि मला पुढे चिंचमलातपुरे साहेब होते. असे 4-5 हे समवयस्क मित्र होते. आणि भारतीय विद्या मंदिर स्थापन केलं. आणि मग त्यांनी कॉलेज काढलं, मग अमरावतीत काढलं, मोर्शीला काढलं, परतवायाला काढलं, शाळा काढल्या. त्यावेळेचे हे शिक्षकांनी स्वतःच्या संस्था उभ्या केल्या पाहिजे असा विचार करणारे लोक होते. बाबांची शाळा, बाबांचं कॉलेज असताना ह्या मात्र बाहेर फिरत होत्या. हो, जवळपास 4 अपॉइंटमेंट ऑर्डर्स बाहेरच्या होत्या माझ्याकडे. म्हणाले तुम्हाला? हा, आणि त्यांचा आग्रह होता की नाही, तुमच्याकडे अपॉइंटमेंट जागा असताना तुम्ही तिथे करायला पाहिजे. आणि तरी पण मी नाही म्हणत मग शेवटी सगळ्यांनी आग्रह केला आणि मग मी भारतीयाला जॉईन केलं. वर्ष 1987. 87 ला? 87, आता जवळपास 39. येस. आणि पहिल्या दिवशी काय अनुभव होता मग तुमचा?
की असं रिलॅक्स घरचंच कॉलेज आहे असं? नाही, इनफॅक्ट कारण घरचं कॉलेज स्ट्रिक्टली पाहिले आम्ही. घरचं कॉलेज म्हणण्यापेक्षा काय होतं की तिथे टेन्शन जास्त होतं. हम्म. तुम्ही दुसऱ्या एखाद्या संस्थेत गेलात, तुम्हाला कोणी ओळखत नाही, त्यामुळे जज करणारे कमी असतात. हम्म. पण जेव्हा आपण आपल्याच याच्यात जातो तर सगळ्यांना माहिती असतं, तुम्हाला एका विशिष्ट पद्धतीने वागायचं असतं, वावरायचं असतं. आणि ते अपेक्षा दडपण अपेक्षा लोकांच्या खूप असतात. सगळ्यांना माहिती असतं कोणाचं कोण आहे ते, त्यामुळे मग ते दडपण जास्त येतं. पहिल्या दिवशीचा आठवते काही प्रसंग? हा, पहिल्या दिवशी इतकं मागं जाता येईल तुम्हाला? 40 नाही, वर्ष? मला कुणाला पण तो पहिला दिवस नेहमीच आठवतो. हो. तसं तर तुम्ही खूपदा गेला असेल भारतीय कॉलेजमध्ये नोकरी हा, लागण्यापूर्वी. ऑफकोर्स लहानपणापासूनच म्हणजे तिथे तुम्ही ते शिकलायत ना काही? बांधकाम सुरू होतं महाविद्यालयाचं, हा. तेव्हापासून आम्ही तिथे खेळायला जात होतो. तर तेव्हापासून तिथले बुधवारातून तिथे. जाणं येणं होतं. पण पहिला दिवस म्हटलं ना तर कसं होतं की सगळ्यांना आठवतो आपला पहिला दिवस Yes. कसा असतो. आणि मला खास आठवतं की मी गेली तिथे क्लासमध्ये गेली, विद्यार्थी जे होते ते राजापेठ एरियातले मॅक्स, आणि मी कॉन्व्हेंट एज्युकेशन झालेलं पूर्ण, त्यामुळे मराठी तितक्या सहजतेने बोलणं जमत नव्हतं. आणि तुम्ही होली क्रॉसची? मी होली क्रॉसची. आणि टोनी तसाच होता. एक्झॅक्टली. आणि मग त्याच्यामुळे ते तिथे मराठी मीडियमच्या मुलांना शिकवायचं. आणि त्यांना मराठीत काय शिकवायचं, कसं शिकवायचं, हे खूप म्हणजे पहिला दिवस खूपच डिसअपॉइंटिंग होता, इन द सेन्स की असं वाटलं आपल्याला हे नाही, आपलं हे क्षेत्र नाही, आपण नाही करू शकणार, इथपर्यंत एक फिलिंग आली होती. पण नंतर मग हळूहळू चांगलं जमायला लागलं. मग तुम्ही शिकवायला लागला? एक्झॅक्टली. कोण होते प्रिन्सिपल तेव्हा? तेव्हा अण्णासाहेबच प्रिन्सिपल. बाबा प्रिन्सिपल, तुम्ही प्रोफेसर. काय म्हणजे तुम्हाला आता मागं वळून पाहताना, बाबा नाही आहेत आता, काय वाटतं की एक अद्भुत माणूस तुम्ही बघितलाय वडिलांच्या रूपात? काय निरीक्षण आहे तुमचं? कसं असतं, आपल्या घरात जर आपण वावरत असतो सतत, तेव्हा आपण त्यांच्याकडे वडील म्हणून बघत असतो. आणि आपल्याला जे काही अपेक्षा असतात, जे काही आपलं त्यांचं नातं असतं, ते त्या लेवलवरचं असतं. मला कॉलेजमध्ये जवळपास 10 वर्ष झाल्यानंतर जेव्हा त्यांच्या रिटायरमेंटची वेळ यायला लागली आणि त्यांचे मग बरेच सत्कार झाले, बरेच भाषणं झाली, लेख त्यांच्यावर लिहिल्या गेले, तेव्हा थोडं थोडं स्ट्राईक व्हायला लागलं की नाही, ही व्यक्ती म्हणजे खूप खूप मोठी आहे, खूप आपल्याला वाटत होतं त्यापेक्षा म्हणजे खूप मोठी आहे. मला आठवतं काने मॅडम आमच्याकडे होत्या. PS काने मॅडम. एक्झॅक्टली, पॉलिटिकलला होत्या. आणि त्यांना मी एक दिवस असं म्हटलं, विद्यार्थी मॅडम. हो का? ओके. मी त्यांना एकदा म्हटलं की मला खरंच वाटत नव्हतं की इतक्या मोठ्या ही व्यक्ती असेल म्हणून. आमच्यासाठी ते वडीलच होते. तेव्हा त्यांनी मला म्हटलं होतं की आपल्या जवळच्या व्यक्तीला आपण तेवढी किंमत देत नसतो. जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीला बघतो तेव्हा आपल्याला त्याच्याबद्दल जाणवतं किंवा वाटतं, पण घरचा व्यक्ती हा रोजचाच असतो. म्हणजे अण्णासाहेबांचं ऍडमिनिस्ट्रेशन आम्ही बघितलंच आहे, म्हणजे मी स्वतःही बघितलंय. तुम्ही असं असतं की वडील जेव्हा आपण वडील म्हणूनच पाहतो, पण जेव्हा आम्ही सगळे त्यांचे काही राजकीय नेता म्हणून पाहत होतो, एक शैक्षणिक नेता म्हणून पाहत होतो, त्यांचा ठामपणा पाहत होतो, मुळात ते कोणाचे फार असं काय कधी त्यांचा कणा इतका ताठ होता, वागण्यामध्ये लवचिक होते. त्यांचे म्हणजे सुरेश भट त्यांचे मित्र, खूप मोठी मंडळी होती ती घरी येणारी. पण असं त्यांचा विचार एकदम ठाम होते. बिलकुल. कधी असे ते विचाराशी कॉम्प्रोमाइज त्यांनी कधीच नाही केलं. आताच्या शिक्षण संस्थांमधले जे आपण लोक बघतो, आणि ते खूप जमीन अस्मानचं अंतर होतं. निश्चित, आता तशी लोक होणं पण नाही, शून्यातून निर्माण झाले. बिलकुल. तुम्ही त्यांचं प्रिन्सिपल म्हणून कसं पाहिलं त्यांच्याकडे? ऍडमिनिस्ट्रेशन त्यांचं खूप छान होतं. मुलांमध्ये खूप जास्त प्रिय होते आणि मुलं त्याचे फायदा पण खूप घ्यायचे. मी सांगतो तुम्हाला अनुभव, म्हणजे तुमच्यासोबत आहे शेअर करायला, की सरांकडे तुम्ही गेलात, अण्णासाहेबांकडे, कोणताही कागद न्या, अगदी कोणताही, ते एका मिनिटात सही करायची. बिलकुल. एकदा त्यांच्या सहकार्याने विचारला, हा किस्सा मी पुढे ऐकलाय एकाकडून, की अण्णा सर तुम्ही काही कागद वाहत नाही, काही नाही, फटकन सही करून टाकता. त्यांचं फार सुंदर उत्तर होतं. ते म्हणाले की येणारा विद्यार्थी आहे माझा. राईट. काय विश्वास शब्द, की माझा विद्यार्थी चुकीचे काही कागदार सही घेणार नाही. आता ते सगळे जुने जे स्टुडंट्स होते आता मोठ्या मोठ्या पदावर आहेत. आता चेतन पवार आहे किंवा हरिभाऊ आहेत, आणि ही सगळी मंडळी अजून पण येतात कॉलेजला. आता काल परवाच येऊन गेलीत, तेव्हा ते अनेकदा किस्से सांगतात की आम्ही खूप फायदा घेतला, आम्ही खूप ऍडमिशन्स फुकटात करून घेतल्या किंवा असलं काही. तर ते तशा प्रकारचे होते. म्हणजे हे कॉलेज लेकरूवाळाच कॉलेज आहे. आणि एक कुटुंब म्हणून बघणार असं होतं. तुम्ही इंग्लिश शिकवत होता पहिल्यापासून? तुम्ही सब्जेक्ट नाही बदलला? नाही, ऍक्च्युली बदलता येत नाही. तुम्ही ज्याच्यामध्ये हे असेल.
तुम्ही मग नेट सेट डॉक्टरेट नंतर केलं. हा नंतर केलं PhD. हा प्रवास करता करता तुम्ही एकदम लग्नाच्या बेडीत अडकल्या. तो किस्सा लोकांना ऐकायचा म्हणजे आमच्या जनरेशनला खूप कौतुक होतं तुमचं लग्न. म्हणजे काय कोणत्या वर्षीचं आहे, कशी भेट झाली जय? ऍक्च्युअली कॉमन फ्रेंड्स होते, त्याच्यातनंच ओळख झाली आणि मग पुढे लग्न झालं. कोणत्या वर्षी झालं? 90 मध्ये. हा 90 मध्ये करेक्ट. म्हणजे अगदी तुम्ही आम्ही आलो तेव्हा तुमचं नुकतं लग्न झालेलं असणार. 90 मध्ये मी बरोबर आहे. 89 ला आलो भारतीयला सगळ्यात पहिले. तुमचं लगेच लग्न झालेलं आहे. तेव्हा खूप म्हणजे चर्चा होती की मॅडमचं लग्न झालेलं आहे. सांगा ना थोडा किस्सा शेअर करा आज. नाही असं विशेष काही असं जसं व्हायला पाहिजे असं खूप थ्रिलिंग वगैरे असलं काही नव्हतं. पण ते कार्यक्रम नव्हता. नाही झाला होता तो थोड्या कारण अरेंज मॅरेजच होतं ऑलमोस्ट. ते सगळ्या विधी तशाच झाल्या, येणं जाणं सगळं घरी सगळ्यांचं. नवीन गोप्यस्फोट आहे. हा त्यामुळे असं नाही म्हणता येणार की काही वेगळं असं हे होतं. इट वॉज अन ऑलमोस्ट अरेंज मॅरेज. आणि मग तुम्ही एकदम पार्टी बदलली, मराठी घरातून सिंधी घरात गेलात. तो सांगा ना. तो पण एक पण ते पण असं म्हणता येईल की म्हणजे मी लग्न करून ज्या घरात गेली तो एक रिकामा फ्लॅट होता आणि आम्ही दोघच होतो. त्यामुळे कुठलं कल्चर असं तिथे नव्हतं. जे आम्ही होतो आम्ही आमचं जे करत होतो ते तसं पाळल्या जात होतं. त्यामुळे जर कोणी मोठी मंडळी असती तर तसे संस्कार झाले असते, तसं मग सगळं वागणं किंवा जे काय असेल ते बंधन. पण तसं काही नसल्यामुळे एक प्रकारचं फ्रीडम होतं. दोघांनी इंडिपेंडेंट जसं आहोत तसं राहायचं ठरवलं. त्यामुळे त्याच्यात फार विशेष बदल नाही झाला कसलाच. मला आहे ना दर्शकांना अनेक प्रश्न असतात जे आमच्या कमेंट्स बॉक्सला येतात. त्यामध्ये सांस्कृतिकता फार आमचा विषय आहे बोलायचा. तुम्ही ज्या जोडीदाराची निवड केली ती औपचारिक केली अनौपचारिक केली हा भाग वेगळा. ते तुमचं अरेंज होतं, तुमचं लव्ह मॅरेज होतं हाही भाग वेगळा. मुळामध्ये प्रेम आणि संपर्क या माध्यमातून लग्न जुळतात. पण तुम्ही एका वेगळ्या संस्कृतीत गेलात. जरी तुम्ही दोघच जण होतात आणि एका फ्लॅटलाच होतात तरी त्यांचे नातेवाईक तुमचे नातेवाईक हे तर आहेच. त्यांच्या अपेक्षा तुमच्या अपेक्षा सुरुवातीला अपेक्षा फक्त दोघांमध्ये असतात आणि ह्या अपेक्षा वाढतात पुढे. मला तो तुमचा प्रवास जाणून घ्यायचा आहे. अच्छा हा म्हणजे तसं तुम्ही म्हणता तसं आपल्या 90 ला लग्न झालं. इंडियन मॅरेजेस हे कधी दोघांमध्ये नसतं, दोन फॅमिलीज मध्ये असतं. त्यामुळे ते फॅमिलीज कनेक्ट होणारच असतात. आणि कसा अनुभव राहिला? तुम्ही गेलात जेठानींकडे, मग काय अनुभव झाला? रोज नवीन अनुभव होता. कारण तुमचे जे इनलॉज असतात त्यांची वागण्याची, राहण्याची, खाण्याची, कपड्यांची, विचारांची सगळ्या पद्धती सगळ्या वेगळे असतात. आणि त्याच्या सोबत जुळून घेणं म्हणजे त्यांना पण तेवढंच कठीण गेलं असेल जेवढं मला गेलं असेल ते ऑब्व्हियसली. कारण दोघांना पण जुळवून घ्यायला लागलं ते. म्हणजे जेव्हा तुम्ही अरेंज मॅरेज करायला निघाले तेव्हा त्या वयात तुम्ही हा विचार नसेल केला पुढे की सांस्कृतिक आदान प्रदान होईल बुवा. हा असं तेव्हा तो विचार नसतो, तेव्हा तो विचार नसतो. पण एक आहे जे आता आपण ज्या फील्डमध्ये आहोत, वाचन केलेलं आहे, शिकलेलो आहे, समजतं ते की माहिती होतं की दोन फॅमिलीज वेगवेगळ्या एकत्र येणार आहेत, कल्चर वेगळं असणार आहे. त्यामुळे मग जुळवून घ्यायला पण तेवढं होणारच आहे. मलाच नाही तर घरच्या लोकांना सुद्धा तो प्रॉब्लेम येणार आहेत. छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये म्हणजे जेवणाचं साधं एक उदाहरण असतं की जसं आपल्याकडे काही पण सण असला किंवा काय चांगली गोष्ट काही करायचं म्हटलं की आपण जास्तीत जास्त काय असतं आपल्या मराठी लोकांमध्ये, पुरी करायची, शिरा करायचा, भाजी करायची. त्यांच्याकडे या गोष्टी म्हणजे खूप साध्या असतात वाटतात त्यांना. त्यांच्यामध्ये थोडस खूप हेवी लॅविश असं असतं. पदार्थ भरपूर असतात. असे ही जे कल्चरल हे जे ड्रिफ्ट असते ना ती त्याच्यामध्ये आपल्याला रोजच्या याच्यामध्ये जाणवतं. असं जेव्हा तुम्ही दोघं होता ठीक आहे, पण तुम्हाला हा प्रसंग आला असेल की सासरी जायचं आहे अनेकदा ऑफकोर्स. मग तुमची एंट्री कशी झाली आणि मग त्यांनी कसं तुम्हाला स्वीकारलं? खूप चांगली म्हणजे एक चांगलं लक म्हणूया आपण व्हॉट एव्हर, पण खूप चांगली लोक, खूपच चांगली. म्हणजे आईसारखीच. हे मराठी आहे? नाही असं काहीच नाही. नाही. आणि आमच्या ज्या मम्मी होत्या आहेत त्यांनी खूपच सांभाळून घेतलं. म्हणजे त्यांच्यामुळे मला असं वाटतं की माझं बरंच 50% इझी झालं असेल ते सगळं. सासू सोबत होते? नाही सोबत नव्हते राहत, पण जाणं येणं होतं असं कंटिन्यू. आणि मग त्यांच्या सुनेकडून काही अपेक्षा?
सोबत राहत नसल्यामुळे फारसे नव्हते, पण तरी पण की त्यांचं कल्चर की प्रत्येकाच्या पाया पडायला पाहिजे. कोणी आलं की लगेच जायचं, चहा पाणी हे ते विचारायचं, सगळ्यांची व्यवस्थित बोलायचं. ते 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 जे आपण मराठी लोक पण करतो, पण तितक्या मोठ्या प्रमाणात नाही करत. त्यांच्याकडे ते फार पाळल्या जातं असं. सो तेवढ्या अपेक्षा होत्या. आणि एक होतं की इतकी शिकलेली आहे तर ती ते करेल का, पाया पडेल का कोणाच्या, असं केलं होतं. का पण तुम्ही? हो 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 अच्छा. निश्चित. मला त्या म्हणजे माझ्या घरीच असे संस्कार होते आमचे की आमच्याकडे कोणी लहान मोठं असं काही बघितलं जायचं नाही. कोणी आला म्हणजे इव्हन आमच्याकडे जे चपरासी येणार होते वयाने मोठे असले तर आम्ही त्यांना सोनं देतच होतो, पाया पडतो, अजूनही पडतोय आम्ही त्यांच्या. त्यामुळे मग त्याच्यामध्ये फारसं काही असं जाणवलं नाही पण असं की सांस्कृतिक काय भेद वाटतो तुम्हाला? खानपानमध्ये भेद आहेच आहे. सांस्कृतिक विचार करण्यामध्ये, एकंदरीत संसाराच्या कल्पनेमध्ये, सुखाच्या कल्पनेमध्ये तुम्ही आता नाही म्हणजे एवढ्या पोझिशनला आहात की तुम्ही इथपर्यंत पोहोचलाच आहात की तुमचं मला असं निरीक्षण वाटतं की व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून सगळ्यांचं सारखंच असतं. सगळ्यांना प्रेम हवं असतं, सन्मान हवा असतो नात्यामध्ये. ते 2 गोष्टी फार महत्वाच्या असतात. मला वाटतं प्रेमापेक्षा पण रिस्पेक्ट जास्त महत्वाचा असतो. आणि ती अपेक्षा ते लोक पण करतात, आपण पण करतो. इनफॅक्ट सगळेच जण करतात. सो दॅट वॉज द कॉमन फॅक्ट की सगळेजण तेवढा रिस्पेक्ट देत पण होते आणि मी पण ऑफकोर्स देत होती. त्यामुळे त्या लेवलवर काही फारसा फरक नाही जाणवला मला असा. पण सामावून घेणं त्या लोकांमध्ये मला जास्त जाणवलं. इकडची तुमची बाहेरची मंडळी आणि तिकडे सासरीची मंडळी यांचं कॉम्बिनेशन कसं राहिलं? छान होतं, म्हणजे व्यवस्थित, कॉर्डियल, पोलाइट होतं. येणं जाणं होतं घरी. त्यामुळे बाबा तर पुरोगामी होते, त्यांना ही अडचण नव्हती की मुलीने आंतरजातीय कोणालाच नव्हते, इनफॅक्ट कोणालाच नव्हती. त्यामुळे मी असं म्हटलं तुम्हाला जे सुरुवातीला की मोर ऑफ अरेंज मॅरेज होतं. तर त्यामुळे सामंजस्य करार एकदम एकदम असं की सगळं विधीनुसार सगळं व्यवस्थित सगळं. आणि मग 2 मुलं तुम्हाला झाली, त्यांचं कल्चर कसं राहिलं? त्यांना आता मग तिथे पुन्हा कल्चरचा इश्यू तयार होतो, आईचं की बाबाचं? आईचं जास्त, म्हणजे माझं जास्त आहे. अच्छा. मुलं मराठी जास्त चांगलं बोलतात. आणि त्याचं कारण पण होतं की म्हणजे माझे आई वडील इथे राहत असल्यामुळे आणि माझं त्यांच्याकडे जास्त येणं जाणं असल्यामुळे मुलं तिथे जास्त वाढली, जास्त राहिली, तर जास्त वावरलीत. मामा आहे, मावशी आहे म्हटल्यावर जास्त मराठी आणि मराठी कल्चर सोबत जास्त आयडेंटिफाय करू शकतात ते. पण त्यांना सिंधी नाही येत, सिंधी कळत पण नाही. त्यामुळे ते कधी तुमच्या मेजबानांचा काही अडचण नाही आली का? नाही कधीच नाही. तू मराठी शिकवते त्यांना सगळं, आमची सिंधी भाषा शिकवत नाही, असं कधीच नाही केली का त्यांनी? काय करतात मुलं? माझा मोठा मुलगा BE झाला, त्याच्यानंतर MBA केलं, पुण्याला त्यांनी जॉब पण केला. त्याच्यानंतर आता स्वतःच त्यांनी स्टार्टअप केलेलं आहे. लहानल्यांनी पण पुण्यामध्येच एज्युकेशन कम्प्लीट केलं. आता त्यांनी पण स्वतःच वेगळं असं सुरू केलेलं आहे. दोघे इंडिपेंडेंट आहेत. हे सगळे गोड गोड प्रश्न आहे खरं. आता थोडसे मी पंच घेणारे, टच घेणारे विषय विचारतो की कुठेतरी असं खटकलं असेल, आपण मराठी आहोत आणि आपल्याला हे मॅच होत नाही असं कल्चर, काही असं कधी झालं का? क्षणभर कधी विचार आला का? ऑनेस्टली सांगायचं तर नाही आला, कधीच नाही. कधीच नाही. की काय त्यांची जेवण पद्धती किंवा खाण्या पद्धती? नाही, असं कधीच नाही. म्हणजे माझ्याकडे मराठीच कल्चर असल्यामुळे त्यांचा तो पापडासारखा कधी पदार्थ आहे, तर खूप लोक खातात ते, दाल गुजरातीच नाही, एक डाळ काहीतरी डाळसोबत कधी दाल पकवान. दाल पकवान हा शब्द मला माहित नव्हता, कधी मी खाल्ला नाही. ते तळलेलं खातात आणि मराठी माणसं काही तळण हा विषय फार नाही. पण आता पूर्वी असायचं ते, आता नाही आहे तसं काही. नाही, आता हेल्थ कॉन्शियस खूप झालेले आहेत, खूप जास्त सगळेजण, खूप जास्त. आता सगळ्यांना कळलंय की तळलेलं खायचं नाही, त्यामुळे असं काही विशेष नाही. असं काय संवाद राहिला तुमचा आणि यांचा, म्हणजे तुमच्या लोकांचा, सासरच्या लोकांचा, म्हणजे नणंद जाऊ वगैरे यांचा? त्यांनी खूप भरभरून प्रेम दिलं. म्हणजे मी फक्त माईकवर सांगायचं म्हणून नाही, असं पण प्रिन्सिपल आहात, या रेंज मध्ये आहात, आणि त्यांच्यात तर कोणी नोकरी फार कमी करतात ते लोक. नाही, माझ्या सासरी सगळे शिकलेले आहेत आणि सगळे जॉबवर आहेत. म्हणजे मॅक्स ऑफ देम जॉब करतात, त्यामुळे तो विषय नव्हता असा, शिक्षणाचा विषय नव्हता. ते सगळे शिकलेले होते आणि सगळी लोक खूप छान आहेत. म्हणजे असं मी याच्यापूर्वी पण एकदा बोललेली आहे या विषयावर, मला विचारलं होतं, तर म्हणजे आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे ना, आम्ही किती घरात जाऊन राहत नाही. तुम्ही गेल्यामुळे तुम्ही संस्कृती खूप चांगली लोक, खूप चांगली लोक आहेत, सामावून घेणारी आहेत, सांभाळणारी आहेत, म्युच्युअल रिस्पेक्ट आहे, प्रेम आहे. 40 वर्ष तुम्ही अध्यापन केलंय,
खूप प्रेमानं अध्यापन केलंय. खरं म्हणजे प्रवाह खूप बदलला, तुमचं शैलीने बदलली आहे. म्हणजे तेव्हा मी जी वर्गात ज्या मॅडम बघत होतो, वैद्य मॅडम आम्हाला शिकवत आहेत, असं जे पाहत होतो ते आजही कायम आहे. तुम्ही जेठानी झालात, पण त्यामध्ये आम्हाला त्या वैद्य मॅडम हरवल्या नाही कुठे. हे एक तुम्ही मेंटेन कसं केलं, हा एक म्हणजे तरुणींचा कधी प्रश्न येऊ शकतो तुम्हाला, कमेंट्स मध्ये आम्हाला येऊ शकतो हा प्रश्न, की मॅडम तुम्ही 40 वर्ष मेंटेन कसं केलं स्वतःला? असं काही नाही. ऍक्च्युली मला असं वाटतं की प्राध्यापक असल्यानंतर तुम्ही इतक्या यंग मुलांमध्ये असता, सतत विद्यार्थ्यांमध्ये असता, त्याचा परिणाम तुमच्यावर होतच असतो. त्याच्यात त्यांच्यामध्ये इतकी एनर्जी, इतकी म्हणजे अगदी स्पष्ट, म्हणजे तुम्ही इतक्या तरुण कशा राहिला? पॉझिटिव्हिटी. आय डोंट नो दॅट. थँक यू फॉर द कॉम्प्लिमेंट. अगदी काय 40 वर्षापूर्वी मॅडमला बघितल्यानंतर आज, म्हणजे आता त्यांनी मला कॅमेरावर यायच्याच अगोदर सांगितलं की 6 महिने राहिले रिटायरमेंटला. एक्झॅक्टली. कुठल्या अँगलनी म्हणून की यांचे 6 महिने राहिले आहे आणि हे धाडसाचं विधान माझ्यासाठी. मॅडम कसं काय हे सगळं केलं तुम्ही? म्हणजे आमच्या पिढीला सांगता येईल तसं? नाही, असं मला नाही वाटत. जसं एक आहे की खूप पॉझिटिव्ह असायला पाहिजे. यू शुड बी व्हेरी पॉझिटिव्ह सगळ्या बाबतीत. आणि खूप एक्सपेक्टेशन्स जर ठेवलेत तर ते कुठेतरी तुम्हाला तुमचे स्पिरिट्स हे होतात. त्याच्यापेक्षा छान जे आहे ते लिव्ह फॉर द मोमेंट. तुमच्या एकूण भाषणात कुठे तक्रारीचा सूर नाहीये? असू शकत नाही, कारण नाहीच आहे. पण जग बदलत चाललंय. हो, निश्चितच. काय अनुभव आहे? हे विद्यार्थी जे समोर बसतात तुमच्या, आता तुम्ही प्रिन्सिपल म्हणून काहीतरी वर्ग, त्याच्यामध्ये खूप प्रचंड बदल. काय बदल आले? म्हणजे आता तुम्ही लोक होतात किंवा त्या काळातले जे स्टुडंट्स होते, मला आठवतं की बरोबर पेन घेऊन, वही घेऊन त्याच्यात नोट्स काढणं, हात वर करून प्रश्न विचारणं, हे सगळ्या गोष्टी होत होत्या आणि डिस्कशन व्हायचं. म्हणजे एखादा मुद्दा ते पण विचारायची, एखादी कविता असेल तर थांबवून की हे अजून चांगल्या पद्धतीने सांगा, किंवा हे असं कसं असू शकतं. आणि ते शिकवताना खरंच खूप आनंद व्हायचा. तो आनंद आता नाहीये. कारण आता आम्ही बघतो की मुलांना टेक्स्टबुक, नोटबुक तर जाऊच द्या, पण टेक्स्टबुक पण नसतं समोर. मग एखादी कविता ओपन करा म्हटलं की मोबाईलवर काढतात. आणि मग ते मोबाईल समोर ठेवून बघतात, लाईन्स बघतात. तर अर्धा शिकवण्याचा तुमचा उत्साह तिथेच जातो. आणि दुसरं असं की मग ते डिफिकल्ट वर्ड्स असतात किंवा अर्थ लिहून घेणं, तो भाग राहिलाच नाहीये. ते त्याच्यावरनं ते चॅट GPT वर जातात, त्याच्यावरनं अर्थ काढून घेतात आणि तेवढ्या पुरता शिक्षण समाधान होतं. म्हणजे इन्फॉर्मेशन कलेक्ट करतात, नॉलेज नाहीये, विस्डम नाहीये. शिक्षणाबद्दलची डेप्थ असायला पाहिजे, विषयाची डेप्थ ती पण उरलेली नाहीये. डिग्री पर्यंत, फक्त डिग्रीचा कागद हातात घेण्यापर्यंत एज्युकेशन त्यांना हवंय बस. पण लिटरेचरचा जो आनंद आहे, लिटरेचर शिकवण्यामध्ये जो आनंद आहे ना, तो इतर कुठल्याच विषयात असू शकत नाही. तो तुम्हाला जीवनाला दिशा देतं, जीवन जगायला शिकवतं. तुमचा कोण ऑथर आवडता होता? भरपूर, खूप जण. म्हणजे मला पोएट्स जास्त आवडायचे. म्हणजे मला किट्स आहे किंवा ब्राउनिंग आहे, वर्ड्सवर्थ होते, नेचर पोएट असल्यामुळे मला ते जास्त आवडायचे. शेली थोडेसे पेसिमिस्टिक टोन जरी असला तरी पण खूप आवडायचं मला, म्हणजे आवडतात मला त्यांच्या पण. होलिक्रॉसचे असल्यामुळे तुम्हाला मुळातच ते इंग्रजी वाङ्मयाचा जास्त आवड होती. आणि मग पुढे शिकवताना तुम्ही हे सगळं केलं खूप जास्त. आता एक संस्था म्हणून तुम्ही प्रमुख आहात त्याच्या, म्हणजे प्रिन्सिपल तर आहात पण आता अध्यक्षही आहात. काय असेल भविष्य शिक्षण संस्थांचं आता? एवढ्यात थोडस भीती वाटायला लागली, असं वातावरण निर्माण होतंय. म्हणजे पॉलिसीज नक्की आपल्याला कळत नाहीये काय, कशा येतात. आता NEP इंट्रोड्यूस झालं, म्हणजे मी बोलायला पाहिजे की नाही मला नाही माहिती, पण तरी पण मी दरवेळेस बोलते या विषयावर की जे अॅन्युअल पॅटर्न होतं ते सगळ्यात चांगलं पॅटर्न होतं विद्यार्थ्यांसाठी. की तुम्ही 1 वर्ष पूर्ण एका क्लासमध्ये आहात, तिथे तुम्ही व्यवस्थित सगळे युनिट शिकतात, तुम्हाला पूर्ण नॉलेज मिळत आहे त्याच्याबद्दल. आता दर 6 महिन्यांनी सेमिस्टर चेंज होतं, 6 महिन्यांनी सिलेबस चेंज होतं. तुम्हाला इन डेप्थ नॉलेज कसलंच मिळू शकत नाही. त्याच्यामध्ये दुसरं असं होतं की पूर्वी वर्षभर असल्यामुळे, तुम्ही पण असाल तेव्हा, की कल्चरल ऍक्टिव्हिटीज खूप व्हायच्या. म्हणजे आम्ही डिबेट कॉम्पिटिशन्स घेत होतो, वेगवेगळ्या कॉम्पिटिशन, सोलो डान्स असेल, सोलो सॉन्ग असेल, असले अनेक कॉम्पिटिशन्स असायच्या. आता त्याला वेळच नाहीये. आता सेमिस्टरमुळे सगळं थांबूनच गेलंय. त्याच्यानंतर NEP आलाय. NEP मुळे तर मला असं वाटतं की आपण लाईक द लोएस्ट याच्यावर आपण गेलेलो आहे आता. वी हॅव टच द लो. कारण कसं आहे की NEP मध्ये मला असं वाटतं की खूप घाई झाली इम्प्लिमेंटेशन मध्ये.
कसं होतं, एखादी गोष्ट तुम्हाला इंट्रोड्यूस करायची आहे, तर त्याच्या आधी तुम्ही सगळी तयारी झाली की नाही हे बघता आणि नंतर मग तुम्ही ते इंट्रोड्यूस करता. NEP मध्ये असं झालंय की पहिले इंट्रोड्यूस केलं गेलं आणि मग आता सांगितलं गेलं की आता तुम्हाला क्लासरूम्स लागतील, तुम्हाला स्टाफ लागेल, तुम्हाला लॅब्स लागतील, तुम्हाला अजून काय लागेल. एक म्हणजे सॉरी स्टेट ऑफ अफेअर अशी होतं की सिलेबस सुद्धा नव्हता आणि पुस्तकं सुद्धा नव्हती. पहिलं पूर्ण एक सेम 8 पर्यंत. बरोबर. आणि त्या मुलांचं भविष्य काय मग? त्यांचं कसं काय? म्हणजे तुम्ही त्यांना आम्ही काहीच शिकवू शकलो नाही कारण आमच्याकडे पुस्तकं नव्हती, सिलेबस नव्हतं, म्हणजे पब्लिशच झालेली नव्हती पुस्तकं. कन्सेप्ट्स क्लिअर नव्हते. मला असं वाटतं की NEP इम्प्लिमेंट चांगली म्हणजे NEP चांगलं आहे, पण इम्प्लिमेंटेशनमध्ये खूप खूप अडचणी आहेत. खूप घाई केली अडचणी त्यांनी. खूप आहेत. हं, हं, हं. खरं म्हणजे याच्यावर प्रयोग करायला पाहिजे होता पण पहिले. हां, एक्झॅक्टली. म्हणजे कसं 1-2 वर्ष टेबल वर्क पहिले हवं होतं. हं. सगळं सॉर्ट आउट झाल्यानंतर मग ते इंट्रोड्यूस करायला पाहिजे होतं. आता म्हणजे पहिले इंट्रोड्यूस केलं आणि पण आता आता सांगतात आता आहे. सगळा आणि गोंधळ पहिली होतोय. पूर्ण डिझाइन बदलून पूर्ण, पूर्ण, पूर्ण. म्हणजे पूर्ण डिझाईन बदललेली आहे. पूर्णच बदलले. म्हणजे तिन्ही फॅकल्टी एकत्र करायच्या इथपासून आता राइट, डोक्यात राइट, आहे. राइट, राइट. आणि म्हणजे आणि स्ट्रक्चर कसं बदलणार तुम्ही? एक्झॅक्टली. आणि युनिव्हर्सिटीची पण त्याची पूर्ण तयारी नाहीये हं. आणि महाविद्यालयाची पण नाहीये. आणि जर मी अमरावतीमध्ये हे बोलू शकते, इतके म्हणजे मोठं कॉलेज आहे आणि इथे जर मला अडचणी आहेत, तर रुरल एरियामध्ये काय असेल तिथे? म्हणजे मॅनपॉवरची ते मोठी खूप गोष्ट खूप आहे. मोठं आणि प्रॉब्लेम मुलंही आहे. कन्फ्यूज झाले आहे. खूप जास्त कन्फ्यूज झालेले आहे की मुलं. करायचं त्यामुळे काय? आता तुम्ही बघा की म्हणजे महाविद्यालयामध्ये आणि विद्यापीठात सुद्धा अटेंडन्स 10% to 20% आहे. बाकीची मुलं कुठे आहेत? म्हणजे पण मला असं खूप वाटतं मोठा प्रश्न की आहे हा. मला असं वाटतं की विद्यार्थ्यांसाठी शिक्षण असायला हवं. तर आता शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी राहिलेलंच नाहीये. ते वेगळ्याच दिशेने जातंय. आणि शिक्षक नाही आहेत शिकवायला, इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. तुम्ही विद्यार्थ्यांना काय देताय मग त्याच्यामध्ये? आणि येणारा विद्यार्थी तुमच्याकडनं काय अपेक्षा करणार आहे? ॲज अ प्रिन्सिपल म्हणून तुम्ही काय पाहता आता एकंदर स्टाफ बद्दल म्हणजे मुळात प्राध्यापकांची शैक्षणिक गुणवत्तेबद्दल तर ठीक आहे की ते PhD आहे की होल्डर आहे. हं. पण जी ध्येयासक्ती होती, जसं मी आता वैद्य मॅडमचं हं, नाव हं. घेतलंय, म्हणजे त्या काने मॅडमचं नाव मॅडमचं. घेतलंय. तसे ध्येयासक्ती लोक आता कमी आहेत. हां, थोडे कमी कंपॅरेटिव्हली कमी झालेले आहेत. म्हणजे असं नाही की डिग्री आहे नाहीच आहे. त्यांच्याकडे. नाही, डिग्री आहे. डिग्री पुरताच नाही बोलत आहे मी. असं आहे की अभ्यास पण करतात आहे हां. वगैरे. पण आता एक थोडीशी उदासीनता अशी आली आहे की विद्यार्थी नाहीत. विद्यार्थी शिकून घ्यायला तयार नाहीत. शिकवायचं कोणाला? म्हणजे ते जे एक फ्रस्ट्रेशन येतंय ते आला आहे. प्राध्यापकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. कारण समोरचे विद्यार्थी जे हं. बसले आहे, हं. ते शिकण्यासाठी आले आहेत का? म्हणजे आज एक विद्यार्थी असतो, उद्या तो गायब होतो, दुसरा असतो. मग तुम्ही काल समसंख्येत विचार हां, करून घेत. तुम्ही काल एक कवितेचं पहिलं कडवं शिकवलं, आता दुसऱ्याला काय शिकवणार आहे? मग असले जे प्रश्न आणि आणि प्राथमिक शाळेत झाली, कॉलेज हो, सुद्धा. हो. हे सगळीकडे हा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि करेक्ट. मला असं वाटतं, की प्राध्यापक आता सध्याच्या स्थितीमध्ये प्राध्यापक सगळ्यात जास्त फ्रस्ट्रेटेड आहे या बाबतीत. हं. हं. मला खरं म्हणजे मॅडमचा हा तर प्रवास खूप मोठा आहे. त्यांच्या जीवनातल्या काही आनंदाच्या क्षणावरही बोलायचं आहे, की तुम्हाला असं कोणतं शेअर करावं वाटेल प्रसंग, की मला इथे खूप आनंद वाटला आयुष्याचा. तसं तुम्ही 24 तास आनंदी असाल, असा आमचा सगळ्यांचा अनुभव आहे इतकी वर्षाचा. कधी मॅडम कॉलेजमध्ये आल्या आणि उदास आहेत, कोणीतरी त्यांना सिंपती दाखवते आहे, नाही मॅडम असं होत असते संसारात. असा सीन तर कधीच बघितला नाही आम्ही. त्या नाही कायम असं वर्गामध्ये आल्या त्या सदाबहार होत्या. आजही प्रिन्सिपल म्हणून त्या सदाबहार आहेत. त्यांच्या जीवनात दुःख नसावेत आणि असू नये अशी परमेश्वराकडे प्रार्थना असेल. पण मॅडम असं होईल, असं झालं असेल, की तुम्हाला असं एकदम असा प्रसंग आला असेल, की ज्या प्रसंगाला तुम्हाला आज शेअर करावं वाटेल, की मला जरा हे खटकलं होतं आयुष्यात. आम्ही एक्झॅक्टली नाही सांगणार म्हणजे तो हां. असं, पण मग असं माणसं बदलतात. हं. पदं बदलली की माणसं पण बदलतात. त्यांचा ॲटिट्यूड बदलतो तुमच्याकडे बघण्याचा किंवा वागण्याचा. खूप आपलेसे वाटणारी लोकं पण परकी होऊन नाव बदलून जातात. सांगा ना मला, काही हरकत नाही, नाही. मला नाव नाही घ्यायचं इथे नाही, नाव कारण बदलून घ्या. हं, हं. पण ते अनुभव धक्कादायक मधल्या आहे. पिरियडमध्ये फार जास्त शॉकिंग होते. हं. म्हणजे एक पिरियड असा होता की कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर नाही हे पण कळत नव्हतं. हं. अशा वेळेस ऑफकोर्स मैत्रिणी जे होते, जे जवळ होते त्यांचा आधार होता आणि सावरता आलं त्याच्यामधनं. पण तेवढे एक हिंमत आई-वडिलांनी दिलेली होती. पण एक पिरियड होता असा, की तो खूपच डिप्रेस करणारा पिरियड होता, की आला माणसं अशी होता. कशी बदलतात? माणसं अशी कशी वागू शकतात? हं. म्हणजे एक एक पद गेलं असेल किंवा एक तुमच्या हातातनं थोडी सत्ता गेली असेल किंवा तुमचं काही कमी झालं असेल, तर लगेच माणसांचे रंग बदलतात आणि ते बघण्यात खूप मजा येत होती मला. म्हणजे पण मला वाईटही वाटत होतं.
हा, वाईट वाटण्यापेक्षा पण मला गंमत जास्त वाटत होती. त्याचाही तुम्ही आनंद हा, घेतला. मला ऑनेस्टली सांगते मी, म्हणजे मला जे हो. ओळखतात त्यांना माहितीये की मला त्याची खूप गंमत वाटायची. म्हणजे मी आणि माझी मैत्रीण अलका गायकवाड, येस. आम्ही खूपदा हसायचो या गोष्टीवर, की ही व्यक्ती अशी होती. आता बघ, आणि काही दिवसानंतर, महिन्यानंतर म्हणा, वर्षानंतर परत तीच व्यक्ती परत चांगल्या पद्धतीने तसं, कारण वातावरण तुमच्याकडे बदललं परत की काहीतरी आलेलं आहे. जणू काही झालंच नाही. सो ही माणसाची जी वृत्ती आहे ना, ही मला काय सुंदर थोडंसं निरीक्षण आहे. मला थोडंसं गंमत वाटते ह्याची. पण याची तुम्ही आनंदही घेतला, की हां, हा कसा आनंद वागतोय. घेतला. कारण मग कारण काय तुम्हाला होतं, की फ्रस्ट्रेशन नाही आलं त्या नाही, गोष्टीचं? मला फ्रस्ट्रेशन वगैरे नाही येत कधी. कारण आय हां. अंडरस्टँड दॅट, की माणसं आहेत. आपण लिटरेचर शिकतो. त्या लिटरेचरमध्ये आपण हेच शिकवतो सगळं. करेक्ट, करेक्ट. म्हणजे मनाचा अभ्यास, माणसाचा अभ्यास हाच लिटरेचर आहे ना, काय आहे तुमचा जीवनाचा दिनक्रम कसा अभ्यास. असतो? म्हणजे एवढं छान राहण्याचं दिनक्रम तर सांगितलं पाहिजे, की मुलांना काय सांगाल या काय मुलं तर थोड्या-थोड्या नाही, मला गोष्टींनी फ्रस्ट्रेट असं आहे. वाटतं, की छान पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. येणारच आहे, कठीण प्रसंग पण येणार आहेत. कोणाचंच लाईफ तसं इझी गेलेलं नाही. सो ठीक आहे, एक्सेप्ट दॅट ना, जितका आनंदाचे क्षण घेतलेत, तितक्याच यांनी हे पण क्षण घ्यायला पाहिजे. आणि काहीच टिकून राहत नाही. ना आनंद राहत, ना दुःख राहत. सो एवढा प्रवास लाईफ केल्यावर तुमचं मूव्हज ऑन. निरीक्षण असं आहे. लाईफ मूव्हज ऑन. एकंदरीत तुमचा प्रवास असा खूप मोठा झाला. पण एक्झॅक्टली. तुम्हाला तर अनेक प्रसंग आलेच असणार. आलेत बरं, तर असणारच आहे ना. कधी तर डोळ्यातून अश्रू आलेच असतील. असं आठवत नाही नक्की. बघा, की डोळ्यातले अश्रूचा प्रसंग आला असेल तरी तो अ, इतका मुक्तपणे व्यक्त होण्याची ही हं, आवश्यकता हं, हं, वाटत हं, नाहीये. इतकं पॉझिटिव्ह झालंय. म्हणजे असं असं एकदम नाही आठवत असं नाही. काही अश्रू वगैरे म्हणजे असं असं मनात काहीतरी. हां, आता असे प्रसंग येतात ना, की वडील आजारी हां, पडलेत, मग त्याचं ते वाईट वाटणं, दॅट्स ते तो नॅचरल आहे. जीवन एक हे आहे, प्रवासातला आपल्या जीवनाचा तो एक टप्पा आहे. पण असं बाकी असा प्रसंग, की एकदम मी हा प्रश्न कोणी यासाठी विचारला, असं किंवा असं काही की नाही. कसं निरीक्षण आहे हं, जगण्याचं हं. बघा, की माणूस त्याची जीवनशैली असं बनवून ठेवतो, की कोणाच्याबद्दल द्वेष, मत्सर राहतच नाही मनात. नाही, त्याच्या माझ्या म्हणजे मला तरी नाही वाटत असं कोणाबद्दल तरी. आणि पण आनंदाचा एखादा प्रसंग आहे, तेव्हा खूप आनंद झाला. म्हणजे मिस्टर जय भेटले तेव्हा, 2 बाळं झाले तेव्हा, ते तर कोणता प्रसंग प्रत्येकाच्या असेल जीवनात तो टप्पा असतोच हां, ना, की एक तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद कधी झाला असेल? की मला बस अचीव्ह केलं मी ही गोष्ट किंवा मला ही मिळालंच पाहिजे, ती मिळाली आज. मला एक आठवतं, म्हणजे हं, ऑफकोर्स लग्न होणं किंवा येस. मुलं, आणि ते तो हं. तो प्रत्येकासाठी तो एक अतिशय महत्वाचं असं हे असतो. पण एक त्याच्या पलीकडे जाऊन एक मला असं वाटलं, की जेव्हा मी जनरल सेक्रेटरी झाली का आमच्या संस्थेची, संस्थेचे. आणि माझे वडील, त्यांना पॅरालिसिस झाल्यामुळे ते बोलू नव्हते शकत, काय असं त्यांना व्यक्त. पण मी जेव्हा इलेक्शन झाल्यानंतर मी घरी गेली आणि त्यांना भेटली आणि त्यांच्याजवळ बसली, तेव्हा मला आठवतं, की आमच्या दोघांच्या पण डोळ्यातनं पाणी येत असं होतं. ते पण बोलत नव्हते आणि मी पण बोलत नव्हती. पण त्यांना काय वाटतं आणि मला काय बोलायचं हे आम्हाला दोघांना बघता आम्ही एकमेकांचे हात पकडून बसलो होतो. हां, मला तो क्षण अजून पण आठवताच, की तो माझ्यासाठी फारच वेगळा असा की क्षण होता. बाबांची संस्था आहे आणि बाबा आता हं. बोलू शकत नाही, पण ती एक्झॅक्टली. जबाबदारी तुम्ही घेतली आहे. खूप सुरेख प्रवास आहे. काय दिनचर्या राहते तुमची एवढं आता याही टप्प्यावर? रुटीन असतं, एक्सरसाइज करता? कारण नाही, मला हां, वॉक वगैरे करते. मला ट्रॅकिंग खूप आवडतं. ओके. त्यामुळे मी ट्रॅकिंगला जात असते. हं. मग आता मध्ये केदारखंडचं ट्रॅक केलं होतं हं. उत्तराखंडमध्ये. आता मागल्या वर्षी व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि हेमकुंडचा ट्रॅक करून आले. छोटे-मोठे सगळे मेळघाटातले ट्रॅक्स करत असते. तुम्ही आता चालले हां, होते. आता परत उद्या जाते. म्हणजे ॲक्चुअली आम्ही आजच हं, जाणार होतो हं. आणि आज स्टे करणार होतो. करेक्ट. पण मला ट्रॅकिंग खूप आवडतं आणि त्याच्यासाठी फिट राहणं गरजेचं आहे. कारण तुम्ही पहाडात असता आणि तुम्हीच असता. तेव्हा तुमच्या कुठलीच तुमची पोस्ट कुठला नाही. कुठला तुमचं एखादा ट्रॅकिंग तुम्हाला एकदम असं आहे आपण कुठं अडकलो असं झालं? व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला मी सांगा ना गेली तो प्रसंग? असताना, उत्तराखंडला गेली असताना व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचा ट्रॅक आम्ही केला आणि आम्ही तिथे गेल्यानंतर खूप पाऊस झाला तिथे, क्लाउड बर्स्ट झाला आणि सगळे रस्ते बंद होऊन गेले. तुम्ही माहिती असेल, जोशीमठ वगैरे पूर्ण हो. वाहून गेलं आणि आम्ही तेव्हा तिथे होतो. हं. तिथे अडकलेलो. फोन कनेक्शन्स नाही, इलेक्ट्रिसिटी नाही, राहायला जागा नाही आणि आमची बस तिथे अडकलेली. समोर रस्ता नाही, तो पूर्ण दरीत वाहून गेलेला. आणि अशा ह्याच्यामध्ये मग आम्हाला मागे यायला लागलं थोडं. एक छोटंसं गाव होतं, तिथे आम्हाला एक हॉटेल आणि एका रूममध्ये 5-5, 6 जण आम्हाला 2 दिवस तसं राहायला लागलं. तर तो एक अतिशय मेमोरेबल असा एक प्रसंग होता, की म्हणजे
खरंच आनंद देणारा असं चॅलेंजिंग Yes, असा होता. फिटचा मंत्र सांगा आमच्या पिढीला. फिट कशा आहात तुम्ही? मी एक्सरसाइज वगैरे नाही करत, बट मला वॉक करते मी, आणि ट्रॅकिंग साठी तेवढं Diet काय फिटनेस घेता? नाही, नो डाएट. असेल रे. मग बनवता काही स्वतः? हा, स्वतः बनवते कोणता मी. पदार्थ बनवता छान? सगळे सगळ्या मुलांना आवडतो का जय यांना आवडतो असं? सगळंच आवडतं. छोले भटुरे आवडतात किंवा सगळ्यांना बाकी विश्वास बसणार नाही म्हणा. तुम्ही कुठेतरी असं सांगताय की हे सगळं तुम्ही खाताय, याच्यावर विश्वास नाही बसणार नाही कोणाचा. नाही, सगळ्यांना माहितीये जे मला ओळखतात ते, की आय एम अ फूडी, आणि भरपूर खायला मला आवडतं, खायला पण बनवायला पण आवडतं. ऑफकोर्स काय करते बनवता? मी ते. छोले भटुरे. म्हणजे हे सगळेच आपलं जे रुटीन हो. असतं ते, मला पाहुणे घरी आलेत की खूप आवडतं, खूप स्वयंपाक करून क्या बात सगळ्यांसाठी ते. तो एक असतं, पण रुटीन नाही, रोज नाही. ते तेवढ्या पुरता छान वाटतं असं. लिहायला वाचायला असा वेळ काढता स्वतः? हो हो, वाचन करते मी. आता प्राचार्य झाल्यापासून थोडं कमी झालं, नाही तर खूप जास्त वाचन होतं माझं. म्हणजे वेळ भेटला तेव्हा पुस्तक हातात असायचं. आता थोडंसं डायव्हर्ट झालेलं आहे. वाचन थोडं कमी झालंय, लिखाण पण कमी झालंय सध्या. सगळ्या आपल्या मुलांसमोर, शिक्षण क्षेत्रासमोर सगळ्यात मोठं चॅलेंज काय वाटते तुम्हाला, की काय चॅलेंज आहे हे सॉल्व्ह व्हायला पाहिजे? मला असं वाटतं की आजच्या याच्यामध्ये शिक्षणाबद्दल बोलत असाल तर विद्यार्थ्यांना क्लास पर्यंत आणणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. काय गोष्ट? आता तुम्ही विद्यापीठात बघा की 10% अटेंडन्स आहे फक्त, 90% मुलं गायब आहेत. हो. ती कॉलेजमध्ये क्लासमध्ये कशी येतील हे सगळ्यात मोठं चॅलेंज आज म्हणजे आता प्रश्न असा आहे की येतील की नाही? हो, म्हणजे ऍडमिशन्स आहेत पण कॉलेजमध्ये नाही आहेत नाही. किंवा क्लासमध्ये नाही आहेत, आणि त्याचे कारण वेगवेगळी आहेत. म्हणजे आपण त्यांना ब्लेम नाही करू शकत आहे, कारण बरोबर. आज त्यांना माहिती आहे की BA ची एक डिग्री घेतल्यानंतर नोकरी भेटणार नाहीच आहे. त्यांनी जरी PG केलं तरी पण नोकरी नाही भेटणार आहे. करेक्ट. नोकरी नाहीच आहे आता. मग ते विचार करतात, म्हणजे आमचे मॅक्सिमम विद्यार्थी असे आहेत की ते विचार करतात, मग DMartला जाऊन 10,000ची नोकरी भेटते, वॉलमार्टला 8,000ची भेटते, मग क्लासमध्ये बसून काय होणार आहे. सो हे ना शॉर्ट पिरियड हे जे प्रॉब्लेम्स आहेत ना, हे एकमेकांशी जुळलेले आहेत. तुम्हाला ते मुळापासून सॉल्व्ह करायला लागणार आहे. जोपर्यंत त्यांचं पोट भरणार नाही तोपर्यंत ते क्लासपर्यंत मध्ये येणार नाही. आपण ह्या गप्पा खरं म्हणजे कंटिन्यू करणार आहोत. पुन्हा पुन्हा मी मॅडमला बोलावणार आहे. त्या जरी आता प्राचार्य पदावरून निवृत्त होतील, पण संस्थेचे अध्यक्ष असणार आहे. पूर्ण संस्था त्यांना चालवायची आहे. आराधना वैद्य हे नाव खरं म्हणजे हजारो विद्यार्थ्यांच्या मनात आहे, पण वैद्य मॅडम म्हणून नाव आहे, विद्यापीठात नाव आहे. पण त्याची जीवनशैलीवर, त्यांच्या सांस्कृतिक आदानप्रदानावर त्या जितक्या सावध आहे असं आपल्याला जमेल का? हा शो तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये लिहा. त्यांच्यापर्यंत तुम्हाला काही पोहोचवायचं असेल तर जरूर सांगा, की त्यांना पुन्हा मी बोलवेल तेव्हा कोणते प्रश्न विचारायचे आहे. आमच्या माजी विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न असतील की मॅडम तो किस्सा सांगा ना, मॅडम तो किस्सा सांगा ना, मी नक्की बोलवेल. पाहत राहा शो. कसा वाटला कळवा कमेंट्समध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.